वेलकम टू मध्य प्रदेश. मैहर. मैहर हे शारदा मातेचं इथे एक प्रसिद्ध मंदिर आहे. ते आपण पाहायला आता इथं आलेलो आहे, दर्शनाला आलेलो आहे देवीच्या. आत्ता आपण मैहरच्या रेल्वे स्टेशनला आहे. हा रेल्वे स्टेशनचा परिसर. इथून आता आपण पुढं निघतो आहे मैहर देवीसाठी. सर्वप्रथम आपण एक हॉटेल आहे सरगम म्हणून देवस्थानातर्फे. व्हिडिओ ह्यांनी टाकला होता यूट्यूबवर की देवस्थानातर्फे तुम्हाला इथं फ्री राहण्याची सोय आहे आणि जेवणाची सोय आहे. मी त्यांच्यावर व्हॉट्सअपवर चॅट केला होता आणि राहायची व्यवस्थेचं बुकिंग केलेलं होतं. तर आपण शोधूया हॉटेल सरगम. इथं मी आलो आहे आता हॉटेल सरगमला. त्यांना हे दाखवतो माझं काय बघू. पण इथं आल्यानंतर हे खास तो व्हिडिओमध्ये एरिया होती. हेच ते हॉटेल होतं. इथं आलो, रिसेप्शनवर चौकशी केली, दाखवलं तर त्यांनी म्हणजे हा ठीक आहे, पण आम्ही तुम्हाला हॉल देऊ. हॉलवरचं बुकिंग मला आवडलं नाही. तिथून मी निघालो. मा की रसोई असं इथे एक रेस्टॉरंट आहे त्यांच्यातर्फे, देवस्थानातर्फे महाप्रसादाचं आहे. तर म्हणलं ठीक आहे बघावं तरी. गेलो इथं. छानपैकी व्यवस्था आहे पण इकडची जेवणाची, महाप्रसादाची. सर्वप्रथम मी महाप्रसादासाठी बसलो इथं, जेवण केलं आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो. महाप्रसाद घेतल्यानंतर आता आपण निघालो मंदिराच्या दिशेने. सुरुवातीला आपण हा इकडचा रस्ता बघतोय. हॉटेलच्या बाहेर निघाल्यानंतर घंटाघरच्या दिशेने जाणारा रस्ता. इकडचा एक फेमस चौक आहे घंटाघर. त्या चौकाचं नाव आहे. प्रत्येक शहरात एक घंटाघर असतं इथं UP MP तर ह्या एरियातला मैहरचा आहे घंटाघर. घंटाघर हा फेमस चौक आहे आणि इथूनच डावीकडे वळल्यानंतर मैहर देवीच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. तिथून रिक्षा वगैरे सीटर मिळतात आणि तिथून मैहर दर्शनाला आपण चाललो आहे. मंदिराकडे जायच्या अगोदर हा एक एरियात मी आलो आहे, रामनगर. थोडंसं फिरावं म्हटलं ह्या एरियात. हा रामनगर एरिया आहे. इकडचं हे हनुमान मंदिर, रामनगर हनुमान मंदिर मैहर. थोडासा परिसर फिरावा म्हटलं. हा गाव छोटंसं आहे, अजून अनडेव्हलप आहे. मैहरला आता तालुक्याचा दर्जा मिळाला आहे, पण अजून त्या प्रकारे इथं काही डेव्हलपमेंट झालेली दिसत नाही. रिक्षावाल्यांनी तिकडच्या पॅसेंजर लोकांना घेऊन गल्लीबोळ्यातनं रिक्षा काढली. आता ही गल्लीबोळ्यातली मजा बघायची, कसे रस्ते आहेत. त्याला त्यानिमित्ताने मैहर गाव तर पाहता येते कसं आहे. एकदम छोटे छोटे गल्लीबोळं आहेत. सर्वसाधारण मिक्स कम्युनिटी आहे, हिंदू मुस्लिम जास्त आहे तिथं. मुस्लिम समाज पण भरपूर राहतात इथं आणि छोट्या छोट्या गल्ल्या. प्रॉपर एरिया असा डेव्हलप झालेला नाही आहे. बिल्डिंग वगैरे बांधलेली घरं आहेत, कच्चे रस्ते आहेत. त्या कच्च्या रस्त्यावरनं ती इलेक्ट्रिक रिक्षा फिरवत चाललं आहे. जास्त खडखड 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 आहे, मजा घेतो त्याची. बघा तुम्ही पण गावाची मजा. छोटे छोटे रस्ते आहेत, रस्ता कच्चा आहे.
खडखड रस्त्यातनं निघालो. इकडे त्याला कोणी पॅसेंजर बोलत नाही शहरासारखं. भैया हल्लो चलो, कमर में दर्द आहे, प्रेग्नेंट आहे. इकडे तर डिलिव्हरीच होईल रस्ते. एवढा भयानक रस्ता आहे. चला मंदिराच्या दिशेने वळवली गाडी आता. गल्लीबोळातनं निघालो आहे. हा सरळ रस्ता जातो मैयरच्या दिशेने, देवीच्या डोंगराजवळ. आत्ता रिक्षावाल्याने मला सांगितलं रोपवे, जी रोपवेची सुविधा आहे मंदिराकडे जायला, ती तात्पुरती सध्या बंद आहे मेंटेनन्ससाठी. काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रीयन न्यूजमध्ये पण, मराठी न्यूजमध्ये पण आलं होतं, मैयरची रोपवे रस्त्यातच बंद पडली आणि लोकांना रेस्क्यू करण्यात आलं. आता तिथं मेंटेनन्सचं काम चालू आहे. आता मला तरी चालत जावं लागणार. 1000 पायऱ्या आहेत. ठीक आहे, आलो आहे आता इथपर्यंत, चढायचं 1000 पायऱ्या. चला फायनली आता आपण मंदिराच्या दरवाज्यात आलेलो आहे. हे माँ शारदा प्रवेशद्वार. इथून पायऱ्या आहेत चढायला. परिसर मैयरच्या पायऱ्यांच्या अगोदर पहिली पायरी जिथे सुरुवात होती, इथून आता सुरुवात होती आहे वॉकिंगला. 1050 पायऱ्या चढायच्यात. हळूहळू आपण चढू. चढता चढता तुम्हाला या देवस्थानची आख्यायिका ऐकवतो, कशी फेमस आहे इथं. हे मंदिर, माँ शारदा मातेचं हे मंदिर मैयरचं, हे 51 शक्तिपीठांपैकी एक मंदिर आहे. शंकराने जेव्हा अग्निकुंडातनं दहन केलं पार्वतीने आणि तिचे तुकडे पडले होते अख्ख्या भारतात, त्यातला मातेचा हार गळ्यातला ह्या ठिकाणी पडला आणि त्यामुळे ह्या जागेला मैयर हे नाव पडलं. रस्त्यात लोक सेल्फी वगैरे काढतात आहेत, फोटो वगैरे काढतात आहेत. आणि विशेष म्हणजे उत्तर भारत आणि मध्य भारत इकडचे हिंदू लोक जास्त करून हिंदी भाषिक आहेत. आपल्या महाराष्ट्रातच फक्त मराठी जास्त बोलली जाते आणि साऊथ साईडला केरळ तेलुगू तर बोलली जाते. पण उत्तर भारत आणि मध्य प्रदेश वगैरे ह्या ठिकाणी जास्त करून हिंदू लोक हे हिंदी भाषिकच आहेत. दमछाक चांगली झालेली आहे. या 1000 पायऱ्या मी चढून पूर्ण केलेल्या आहेत. आता आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने, मंदिराच्या प्रवेशद्वारावर.
काय बंधन बोला माँ शारदा माता की जय. मैयर निवासिनी माँ शारदा माता की जय. मंदिरातनं बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूचं हे परिसर, हा मंदिराचा प्रांगण एरिया. इथं बरेच जण फोटो सेशन करतात आणि आपल्या काय पूजा अर्चा करायच्या असतील, होम हवन, त्या इथं मागच्या बाजूला केलं जातात. मध्य प्रदेशच्या बऱ्याच जणांची ही कुलदैवत आहे. माँ शारदा माता ही त्यांची कुलदैवत आहे. मध्य प्रदेशच्या बऱ्याच रहिवासी लोकांच्या ही कुलदैवत म्हणून हिची पूजा अर्चा केली जाते आणि मोठ्या श्रद्धेने इथं येऊन आपल्या होम हवन जे काय विधी आहेत त्या पूर्ण करतात. अपाट श्रद्धा विश्वास या देवीवर मध्य प्रदेशच्या लोकांचा आहे. हे इथं समोर रोपवेचं मेंटेनन्सचं काम चालू आहे. त्याच्यामुळं रोपवे बंद आहे, 8 दिवसासाठी बंद आहे वाटतं. लोक काम करतात ते मेंटेनन्सचं. मैयरच्या वर आलो आहे आता मंदिरात मी. हा मैयर मंदिराचा प्रांगण, इकडचा परिसर. इथून दिसलं व्यवस्थित मेंटेनन्सचं काम चाललेलं. हे वर बसलेले हे मेंटेनन्सचं काम करतात. ते रोपवेचं, हे रोपवेचा जागा आहे ती. इथं लँडिंग होतं रोपवेनी. एक 1050 पायऱ्या आहे काहीतरी. चालत यावं लागलं. दमछाक तर भरपूर झाली, पण ठीक आहे, देवाच्या दर्शनासाठी एवढं ठीक आहे. दर्शन झाल्यानंतर परत मी दर्शनाच्या रांगेत दर्शन करण्यासाठी उभा राहिलो. आलो त्यावेळेस तात्काळ दर्शन झालं, पण आत्ता मंदिराचा दरवाजा बंद केला आहे. आत्ता महाआरतीची तयारी चालू आहे, शृंगार वगैरे करण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर 1 तास आता दरवाजा उघडणार नाही. श्रद्धेने लोक रांगेत उभे राहिले. सेकंड दर्शन घ्यायची माझी इच्छा होती. आलो तर परत दर्शन घेऊ, लवकर झालं म्हणून उभा होतो. हे श्रद्धा असलेल्या लोकांची लाईन, हे सगळे थांबणार आहेत तासभर, जोपर्यंत मंदिराचे दरवाजे उघडत नाहीत. इथं दरवाजांना कपाट म्हणतात. जोपर्यंत कपाट उघडत नाहीत तोपर्यंत हे दर्शन. आणि हे जागृत देवस्थान आहे बरं का. इकडची आख्यायिका आहे. इकडचा आहला उदल म्हणून हे 2 भक्त होते. ते दररोज सकाळी पहाटे मंदिराची पूजा करून जातात. मंदिराचे सर्व दरवाजे बंद केलेले असतात आणि तरीसुद्धा आतमध्ये सकाळी पूजा झालेली फुलं वगैरे तिकडं दिसतात. जाळीतनं आतमध्ये कॅमेरा टाकून बघितला. ही सगळी पूजेची तयारी, शृंगार करण्याची तयारी, आरतीची तयारी चालू आहे.
त्यामुळं आता कोणाला दर्शन मिळणार नाही 1 तासभर तरी. मंदिराचे पुजारी मंदिराचे सगळं तयारी करतात ते साफसफाई वगैरे आणि देवीला शृंगार करतील आणि तासभर आरती चालेल.